DR हायस्कूल येथे शिक्षण सप्ताहाचा समारोप। श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल नंदुरबार येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2024च्या चौथ्या वर्धापन वर्षानिमित्त शिक्षण सप्ताह दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 पर्यंत साजरा करण्यात आला। या शिक्षण सप्ताहात आठवड्याच्या प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता। यामध्ये अध्ययन, अध्यापन, साहित्य दिवस, मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, डिजिटल उपक्रम दिवस, शालेय पोषण दिवस, इको क्लब उपक्रम, समुदाय सहभाग दिवस हे साजरे करण्यात आले। या शिक्षण सप्ताहाचा समारोप समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक, प्रमुख अतिथी गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील, गट शिक्षणाधिकारी नंदुरबार, शिक्षण उपनिरीक्षक जयंत चौरे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण, हेमंत खैरनार उपस्थित होते। गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी आपल्या भाषणात विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा विकास होत असतो, तसेच विद्यार्थी जीवनात पुस्तकांचे खूप महत्त्व आहे। विद्यार्थ्यांना घडविण्यात पुस्तकांचा खूप मोठा वाटा असतो। विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून पुस्तकांचा वापर जास्त करावा असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कुमार गवते यांनी केले। प्रास्ताविक श्रीराम मोडक यांनी केले। आभार हेमंत खैरनार यांनी मानले। 1976 मध्ये पटना बिहार मध्ये झाला आहे असे मानले जाते। त्यांनी लिहिलेला आर्यभट्टीय हा गणित आणि खगोलशास्त्राच्या विषयावर प्रसिद्ध ग्रंथ आहे। आर्यभट्ट यांनी पायथागोरसचे सिद्धांत गणित विषयात समाविष्ट केलेले आहे आणि शून्य आणि दशनांश पद्धती देखील पटवून दिली आहे आणि पृथ्वी ही गोल आहे आणि ती धुराभोवती फिरते हे देखील त्यांनी सांगितले आहे। त्यांच्या कार्यामुळे गणित आणि खगोलशास्त्राच्या कार्यामुळे त्यांना गणित शास्त्रज्ञानाच्या इतिहासात त्यांचे प्रथम स्थान झाले आहे आणि आर्यभट्ट यांनी भारतीय गणित आणि खगोलशास्त्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे। त्यांनी लिहिलेला आर्यभट्टीय हा ग्रंथ 4 भागात आहे। दशगीतिका, गोलपाल, कालगणना आणि वयाच्या 7व्या वर्षी पर्यंत अभ्यासात एवढी प्रगती झाली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले। रामानुजन यांच्या पहिल्या संशोधन इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिक 1911 साली छापून आला। त्यावेळी त्यांचे वय फक्त 23 वर्ष होते। त्यानंतर रामानुजन यांनी इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती घेतली। मित्रांनो, मी तुम्हाला रामानुजन यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगतो। ते इंग्लंडला असताना आजारी पडले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी प्रोफेसर हार्डली हे आले। प्रोफेसर हार्डलींनी रामानुजन यांना सांगितले की मेरा भारत महान, 100 में से 99 परेशान, 100 मधून 99 लोक परेशान आहेत, तरी पण माझा देश महान आहे ना। परेशान, पाऊस पडतो, एका ठिकाणी खूप पाऊस पडतो, एका ठिकाणी पाऊस पडत नाही, पाणी येत नाही, वादळ होत आहेत, भूकंप होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, आरक्षणासाठी भांडतो आहोत, महिलांवर अत्याचार होत आहेत, शाळांमधनं अभ्यासक्रम नीट शिकवला जात नाही, अनेक समस्या आहेत, पण तरी पण महान आहे। का आहे तर आपली संस्कृती आणि या संस्कृतीची ओळख आता तुमच्या पिढीला व्हावी, कारण तुमची ही पिढी उद्या आमच्यासारखा काय बनणार आहे, एक जबाबदार नागरिक। तुम्ही मोठे होणार, कुठेतरी तुम्हाला नोकरी लागेल, तुमचं लग्न होईल, तुमचा संसार फाटेल, मग एक जबाबदार नागरिक म्हणून माझी पण काहीतरी जबाबदारी आहे समाजामध्ये वावरताना। नुसतंच इंजिनियर, डॉक्टर किंवा व्हायचं नाही, त्याच्याबरोबर एक जबाबदार नागरिक मी या देशाचा देणं लागतो, मी समाजाचा देणं लागतो, मी माझ्या गावाचं देणं लागतो। ही भावना आपल्यामध्ये यावी म्हणून 2020 साली
जे नवीन अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याला आता 4 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या 4 वर्षाच्या परिपूर्तीमध्ये जो काय आता अभ्यासक्रम हळूहळू तुमच्या समोर येणार आहे आगामी वर्षापासून त्यात या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अभ्यासाबरोबर इतर जे आपले विषय आहेत गणित, इतिहास, इंग्रजी, मराठी हे तर शिकायचेच, पण त्याच्याबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीचं काय आहे देणगी आहे